वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आता पावसाळ्याची चाहूल लागली आहे. पावसाळा म्हटलं म्हणजे आपल्याला गरमागरम चहा प्यावीशी वाटते. चहा नुसते चहाच नाही तर ते मसालेदार चहा आवडते. मग त्याच्यासाठी आज आपण मसाला बनवूया चहासाठी. त्याच्यासाठी मी 150 ग्रॅम सुंठ घेतलं, 20 ग्रॅम वेलदोडे घेतले, 20 ग्रॅम दालचिनी घेतली आणि 3 जायफळ आणि 15 लवंग घेतले. आता ह्या सर्व आपण एकत्र करून दळणार आहोत. पण त्याच्या अगोदर सुंठ हा कडक असतो आणि तो जर मसाल्यात डायरेक्ट मिक्सरमध्ये दळला तर तो मिक्सरचे पाते खराब होतील. म्हणून मी अगोदर खलबत्त्यामध्ये ते थोडे जाडसर असे ठेचून घेतले. तर आपण सर्व सुंठ हा जाडसर हे खलबत्त्यात ठेचून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व सुंठ हे थोडं हे करून घेतलं, कुटून घेतलं. आता त्याच्यात आपण 3 वेलदोडे घालणार आहोत, ते पण जायफळ घालणार आहोत, ते पण थोडेसे जाडसर करून घेऊ. त्याच्यानंतर दालचिनी. आपण जेवढे मसाले घेणार आहोत तेवढे थोडेसे जाडसर असे खलबत्त्यामध्ये आपण कुटून घेणार आहोत, जेणेकरून मिक्सरचे पाते खराब नको व्हायला म्हणून. हे बघा, अशा प्रकारे मी जाडसर करून घेतले. आता अगोदर आपण सुंठ मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया. सुंठ हे थोडंसं कडक असतं, त्यामुळे ते अगोदर बारीक करून घेतलं. हे बघा, अशा पद्धतीने आपण सुंठची पावडर करून घेणार आहोत. 2 बॅचेसमध्ये आपण हे पावडर तयार करून घेतली. ते पण बारीक करून घेतलं. हे बघा, अशा प्रकारे. आता हे पण आपण काढून घेऊया. अशा पद्धतीने आपण सुंठ दळून घेतला. आता दालचिनी थोडीशी मिक्सरला फिरवून घेऊ. दालचिनी तेव्हाच दळली जाते. हे बघा, दालचिनीची ही पावडर झाली. त्यानंतर वेलदोडे. वेलदोडेची साल काढायची नाही, सालसह दळून घ्यायची. थोडीशी जाडसर दळली जाते, पण छान म्हणजे सालीचाही छान सुगंध येतो. जायफळ आणि लवंग घेतले, ते पण आपण दळून घेतले. हे बघा, आता आपण सर्व मसाले थोडे परत मिक्स करूया. पण हे भांडं छोटं पडत होतं, म्हणून मी मोठ्या भांड्यात सर्व मसाले मिक्स करून एकदा परत मिक्सरला फिरून घेऊ, जेणेकरून सर्व मसाले मिक्स होऊन जाणार. हे बघा, अशा पद्धतीने चहाचा एकदम छान असा सुगंधित मसाला तयार झालेला आहे. हा मसाला टाकून जर चहा पिणार तर प्रत्येकजण 1 नाही 2 कप पितील, अशी ही मसाला तयार होतो. आणि आपण हा मसाला एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवायचा. आता हे मी छोट्या बर्नीत डेली यूजला काढल्याने एक मोठी एअरटाईट बर्नी होती, त्याच्यात मी टाकून घेतलं. आता मसाला हा आपला 3 ते 4 महिने सहज जाईल एवढा मसाला आपला घरगुती झाला. आपण बाजारातून आणतो तो अगदी छोटासा बर्नीत असतो. हे आपण घरगुती बनवलं म्हणून हे बघा, जवळपास 250 ते 300 ग्रॅम मसाला आपला रेडी होऊन गेला. हे बघा, आता आपण चहा बनवूया. आता माझ्या मुलीला कसं झालं, मसाला बनवला म्हणजे चहा प्यायची घाई होती, त्यामुळे तिने लगेच सांगितलं, मम्मा चहा बनव ना. मग मी तिच्यासाठी आणि माझ्यासाठी मसालेदार अशी चहा बनवली. त्याच्यात अर्धा चमचा मसाला घातला. मसाला घातल्यामुळे एकदम सुगंध असा दरवळत होता. आणि हे मसालेदार चहा आपण सर्दी खोकला असतो तेव्हा पण घेतली तर एकदम घशाला आराम असा मिळतो. म्हणून मी पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा मसाला रेडीच करून घेते आणि ठेवून घेते. बाजारात मिळतं, आपण घरी बनवण्याचं जे समाधान असतं ते वेगळंच असतं. हे बघा, चहा एवढा छान सुगंध येत होता की असं वाटत होतं 1 नाही 2 कप पिऊन घ्यावं. चला तर मग तुम्हा सर्वांना कसा वाटला चहाचा मसाला? तुम्हीही घरी ट्राय करून पहा आणि या सर्वांनी गरमागरम चहा आणि बिस्किट खायला. घ्या मग पावसाळ्याची एन्जॉय करून. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहत राहा.